हॅलो फ्रेंड्स, तर विद्यार्थ्याच्या जीवनामधील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे परीक्षा. तर परीक्षेचे नियोजन कसं करायचं हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर परीक्षेचे नियोजन करताना आपण 3 प्रकारे नियोजन करणार आहे. बघा, पहिल्या प्रकारचं नियोजन पेपरच्या पूर्वीचं, त्यानंतरचं नियोजन पेपर सोडवतानाचं आणि त्यानंतरचं नियोजन असणार आहे आपलं पेपर झाल्याच्या नंतर. असं 3 प्रकारचं नियोजन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी गजानन राऊत, संचालक श्री क्लासेस लोणार आणि मोटिवेशनल स्पीकर. तर या व्हिडिओमध्ये चला आपण जास्त वेळ न घालवता सुरू करूया हा व्हिडिओ. आणि सर्वात प्रथम पाहणार आहे की आपण पेपरच्या पूर्वी कोणतं नियोजन विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. बघा, आता अभ्यास करायचा हे मी सांगणार नाही. आता काही दिवसातच तुमचे पेपर सुरू होणार आहे आणि आपण नियोजन करणार आहे. ते पॉइंट टू पॉइंट, एकही मिनिट तुमचा वाया जाणार नाही. पॉइंट टू पॉइंट तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही पण हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. विद्यार्थी असाल तरीही पहा आणि जर तुम्ही पालक असाल तर तुमच्या मुलांनाही सुद्धा हा व्हिडिओ अवश्य दाखवा. तर सर्वात पहिलं असणार आहे आपलं पेपरचं टेन्शन घ्यायचं नाही. बरेचसे विद्यार्थी अभ्यास खूप करतात, हुशार असतात, पण पेपरचं टेन्शन काय होईल हे सतत त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार असतो. त्यामुळे हा विचार आपल्याला संपूर्णपणे बंद करायचा आहे आणि पेपरचं टेन्शन घ्यायचं नाहीये. त्याच्यानंतर काय करायचं ते सुद्धा मी सांगतोय. सर्वात पहिले पेपरचं टेन्शन घ्यायचं नाही. दुसरी गोष्ट करायची की मागील सर्व पेपरचा अभ्यास करायचा आपल्याला. बाकी करा. बघा, एका दिवसामध्ये 2 दिवसामध्ये आपण संपूर्ण अभ्यास करू शकत नाही. त्यामुळे मागच्या ज्या तुमच्या टेस्ट झालेल्या होत्या त्या सर्व टेस्टचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते सगळे क्वेश्चन पेपर काढून त्यामध्ये आपल्या कोणत्या चुका झाल्या होत्या त्याचं नियोजन आपण केलं पाहिजे. त्यामुळे सगळे पेपर आता गोळा करा आणि ते प्रश्न पाहायला सुरुवात करा. त्यानंतरची गोष्ट आपल्याला पाहायची की रात्री झोप घ्यायची. बरेचसे विद्यार्थी काय करतात, पेपरच्या आदल्या दिवशी ना खूप अभ्यास करतात, रात्री खूप जागतात. हे जागणं योग्य नाहीये. जास्तीत जास्त झोप 8 तास झोप तुम्ही शांत घेतली पाहिजे. ही पण गोष्ट एक नोट करा. त्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या दिवशी पेपर लिहायला एनर्जी पुरणार आहे. त्यानंतरची गोष्ट आपण पाहणार की सकाळी फळ खाणं गरजेचं आहे. बघा, ज्या दिवशी तुमचा पेपर असणार आहे, पेपरला तुम्हाला जायचंय, तर हेवी डाएट करायचं नाही. उदाहरणार्थ ब्रेड खायचा नाही, बिस्किट खायचं नाही, कुठल्याही प्रकारचे मैद्याचे पदार्थ न खाता जास्तीत जास्त फळ आदल्या दिवशी आणून ठेवायचे. त्या दिवशी फळं तुम्हाला खायचे आहेत आणि पेपरला जायचंय. मित्रांनो, कुठल्याही प्रकारे हेवी डाएट, मसाला वगैरे खायचा नाही. हे सुद्धा तुमच्या पेपर सोडवताना इफेक्ट करू शकतो. त्यानंतरची महत्वाची गोष्ट आहे की कुठल्याही कारणानं चिडचिड करायची नाही. हे बघा विद्यार्थी मित्र, तुम्ही अभ्यास करता, सगळ्या गोष्टी करता, पण पेपरच्या दिवशी पालक असो, विद्यार्थी असो, काही ना काही अर्थाने चिडचिड होती. कुठलंही कारण असो, मग ते पॅड असेल, पेन सापडत नाहीये, ह्या गोष्टी छोट्या छोट्या कारणानं, अगदी उशीर होतोय, मम्मीने आवरलं नाही, उठलं नाही, तर एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की तुम्हाला आज चिडचिड करायची नाहीये. पालक असताल तर तुम्ही मुलांना वातावरण करण्याचा प्रयत्न करायची, कुठल्याही प्रकारे माझ्या मुलाची चिडचिड होणार नाही. ठीक आहे, पहिली गोष्ट तुम्ही नोट करायची. सो नो चिडचिड, आपल्याला चिडचिड करायची नाहीये. त्यानंतरची महत्वाची गोष्ट की प्रश्न आणि वेळ याचे नियोजन करायचे. रात्री झोपण्याच्या अगोदर किंवा आदल्या दिवशी तुम्हाला किती प्रश्न असणार, त्याचा वेळ कसा ठरवायचा आहे, किती मार्काचा पेपर आहे, हे सगळं नियोजन तुम्हाला लिहायचंय. की पहिल्या क्वेश्चनला मला किती वेळ द्यायचा आहे, किती वेळात माझा क्वेश्चन झाला पाहिजे. आदल्या दिवशी तुमचं रेडी प्लॅनिंग पाहिजे. म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ज्यावेळेस पेपर हातामध्ये पडेल त्यावेळेस तुम्हाला डायरेक्टली समजेल की मला या गोष्टीसाठी इतका वेळ द्यायचा आहे. म्हणजे तुमचं जे प्रेशर ऑटोमॅटिकली कमी होऊन जाईल. आणि एक महत्वाची गोष्ट मी ऍड केली नाही, तो म्हणजे पेन. बघा, जो तुमचा पेन वापरायचा आहे, बरेचसे विद्यार्थी काय करतायत, नवीन पेन घेतात, नवीन पेन आणून ठेवतात पेपरसाठी. ही चूक सगळ्यात मोठी चूक आहे. ती चूक करायची नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, जो पेन तुम्ही रोज वापरता, डेली तुमच्याकडे जो पेन आहे तोच पेन तुम्हाला वापरायचा, ही गोष्ट लक्षात घ्या. बरेचसे विद्यार्थी नवीन भारी कंपनीचा किंवा एक्स्ट्रा पेन आणून ठेवतात आणि ग्रिप न पकडत्या कारणामुळे अक्षर खराब होऊ शकतं, तुमचा स्पीड कमी होऊ शकतो. हा पण पॉईंट नोट करायचा. हे झालं मित्रांनो पेपरच्या पूर्वी. ह्या गोष्टी पुन्हा एकदा लक्षात घ्यायचा. स्क्रीनशॉट पण तुम्ही नंतर घेऊ शकता. आता पेपर सोडवताना लक्षात घ्या, तुम्ही पेपरच्या हॉलमध्ये जाणार आहे, पेपरमध्ये बसणार आहे, त्या सुद्धा काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पाण्याची बॉटल तुम्हाला सोबत ठेवायची. बघा, ब्रेन जवळजवळ 2 तासात तुमचा पेपर असणार आहे. 2, 2.5, 3 तास जो काही असणार आहे तो. 9वी 10वीचे मुलं असेल तर 3-3 तासापर्यंत तुमचा इंग्लिश लँग्वेजचे पेपर्स असू शकतात. तर पाण्याची एक बॉटल तुम्ही छोटी अर्धा लिटरची पाण्याची बॉटल सोबत ठेवू शकता आणि काही मिनिटांनी तुम्हाला पाणी प्यायचं. कारण ब्रेनला काम करण्यासाठी, बघा, हुशार विद्यार्थ्यांसाठी ही गोष्ट महत्वाची खूप. जर तुम्ही खूप अभ्यास केलेला आहे आणि त्यावेळेस जर तुमचा ब्रेन ऍक्टिव्हेट नसेल किंवा ब्रेनला एनर्जी पुरत नसेल तर तुमचा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो किंवा तुमची एनर्जी कमी होऊ शकते, स्पीड कमी होऊ शकतो, आठवण्याची क्षमता कमी होऊ शकते. सो पाण्याची बॉटल ठेवायची आणि काही मिनिटांनी तुम्हाला पाणी हे जरूर घ्यायचं, ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही. त्यानंतर बघा, घड्याळ सोबत तुम्हाला ठेवावंच लागणार आहे. एक साधं घड्याळ तुम्हाला सोबत ठेवायचंय.
आणि घड्याळानुसार जे तुम्ही अगोदर आपण नियोजन केलं होतं, काय केलं होतं की पेपर आणि वेळ, तर त्यावेळेस तुम्हाला मॅनेज करण्यासाठी टाइम हे बाउंडिंग केल्या जाईल, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला टाइम आणि पेपर आणि क्वेश्चन्स याचं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. त्यानंतर आपण पाहणार आहे मित्रांनो, सर्व प्रश्न अगोदर वाचून घ्यायचे. जेवढा पेपर तुमच्या हातामध्ये पडलेला आहे तो सर्व पेपर तुम्हाला वाचायचा आहे, वाचलाच पाहिजे तुम्ही तो सर्व पेपर, सर्व क्वेश्चन्स वाचायचे, टॉप टू बॉटम सगळे प्रश्न एकदा 2-3 वेळेस वाचून घ्यायचे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजेल काय अवघड आहे काय सोपं आहे आणि कसं नियोजन करता येईल. डायरेक्टली पेपर लिहायला सुरुवात करायचा नाही, पूर्ण क्वेश्चन वाचून घ्यायचे. ठीक आहे, हा पॉईंट नोट करा. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, सोपे प्रश्न तुम्हाला अगोदर सोडत बसायचे. जर तुमचा पहिलाच क्वेश्चन अवघड आहे आणि तुम्ही जास्त वेळ घालवताय त्याच्यामध्ये, आठवायचा प्रयत्न करतायत, सो दिस इज नॉट अ गुड फॉर युअर टाइम्स. हे तुमच्या टाइमसाठी चांगलं नाहीये, कारण टाइम तुमचा चाललाय आणि एका पर्टिक्युलर टाइम मध्ये तुम्हाला ते एक्झाम फिनिश करायची. सो फोकस ऑन सिंपल क्वेश्चन्स, है ना. फर्स्ट सॉल्व द सिंपल क्वेश्चन्स, आफ्टर यू कॅन ट्राय द डिफिकल्ट क्वेश्चन्स. ठीक आहे, चलो नेक्स्ट आपण पाहणार आहे मित्रांनो शिल्लकचे प्रश्न. नंतर बघा बरेचशा वेळेस ऑरचे प्रश्न असतात की 3 पैकी 2 सोडवा, 4 पैकी 3 सोडवा. तुमच्याकडे तुम्हाला ते येत असतं, ही पण सगळ्यात मोठी विद्यार्थी चूक करतात की 3 पैकी 2 सांगितले तर त्यांना येतात म्हणून ते 3च्या 3 सोडतात. दिस इज नॉट गुड. 2च सोडवा, जे बेटर सोडवता येतील तेच सोडवा, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जे शिल्लकचे प्रश्न आहेत त्यांना आपण नंतर वेळ तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, सो डोंट फोकस ऑन एक्स्ट्रा क्वेश्चन्स, सॉल्व ऑनली कंपल्सरी क्वेश्चन. जेवढे सांगितले तेवढेच पहिले करून घ्या. काय असं बी होऊ शकतं की एखाद्या वेळेस कंपल्सरी क्वेश्चन्स आपला राहून जाऊ शकतो वेळेच्या अभावी, मग हे एक्स्ट्रा क्वेश्चनचे मार्क्स तुम्हाला कुठल्याही प्रकारे ग्राह्य धरणार नाही. ही गोष्ट मित्रांनो लक्षात घ्यायची. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही, बऱ्याच वेळा आपले विद्यार्थी मिस करतात की किंवा त्यांना वातावरण तयार नसते, कुठल्याही प्रकारे एक्झामची तयारी झालेली नसते. अभ्यास तर खूप असतो पण त्यांनी जीवनामध्ये कधी एक्झाम दिले नसतात. एकदम एक्झाम सेंटर पाहून त्यांच्या मनामध्ये एक ऍसिडिटी तयार होणं, फील होणं, हे साहजिक गोष्ट आहे. म्हणजे क्लासमध्ये मग एक गोष्ट लक्षात घ्यायची की क्लासमध्ये इतर काही ऍक्टिव्हिटी घडतायत, काही गोष्टी घडतायत, मुलं चिटिंग करण्याचा प्रयत्न करतायत, काही अचानक काही गोष्टी होऊ शकतात, कोणी कोणाला उत्तर सांगतंय किंवा काय असेल त्याच्याकडे तुम्हाला बिलकुल फोकस करायचं नाही. तुम्ही अभ्यास केलेला आहे, त्या क्लासमध्ये सर्वात हुशार तुम्ही आहे, कारण वर्षभर तुम्ही अभ्यास केलेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या सर्वांनी. आणि आजूबाजूला काय होतं, डोंट फोकस, त्याच्यावर काही फोकस करायचं नाही, आपल्या प्रश्नावर फोकस करायचा आहे. आणि आपल्याला पेपर यासाठी मित्र हो की आपण काय अभ्यास केला, आपल्याला कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा मार्क पाडून प्रूव्ह नाही करायचे की मी इतके मार्क पाडले. सो डोंट फोकस ऑन दॅट, सो फोकस ऑन युअर पेपर अँड पेपर ऑनली. ठीक आहे, तर बघा हे पेपर पूर्वी पेपर सोडवताना या 2 गोष्टी तुम्ही क्लिअर करून घ्या, स्क्रीनशॉट पाडून घ्या. हा व्हिडिओ 10 वेळेस पुन्हा तुम्ही पाहू शकता. तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये या सगळ्या गोष्टी बसल्या पाहिजे, ऑटोमॅटिकली तुम्ही त्या ठिकाणी मग अप्लाय करणार. त्यानंतर बघा आपण पेपर झाल्यावर काही गोष्टी करणार. समजा तुमचा पेपर झाला, कुठल्याही प्रकारे निराश न होता हसत बाहेर पडायचं. तुम्हाला कसाही पेपर हो, 0 मार्क पडो, 2 पडो, 5 पडो, डझंट मॅटर. ठीक आहे, कुठल्याही प्रकारे काही करायचं नाही, मस्त हसत मुखानं बाहेर पडायचंय आणि टेन्शन घ्यायचं नाहीये. झालेल्या गोष्टीला पुन्हा पुन्हा आठवायची काही गरज नाही. आणि बऱ्याच वेळा होऊ शकतं की तुम्ही एखादा प्रश्न येत होता तुम्हाला, पण तुम्ही लिहू शकले नाही, वेळ पुरला नाही, आठवलं नाही, राहून गेला, काही चुका होऊ शकतात. सो त्या चुकातून पुढे शिकायचं आपल्याला पुढच्या पॉईंटमध्ये. ठीक आहे, तर मग सर्व मित्रांबरोबर तात्पुरती चर्चा करायची तुम्हाला की काय झालं काय नाही. जस्ट एक फास्ट एकदम अशी मन लावून चर्चा नाही करायची, बस सिंपल काय चुकलं काय नाही, काय बरोबर होतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्र. ठीक आहे, तर मित्रांसोबत चर्चा करायची, त्यांना कॉंग्रॅच्युलेशन, हाय बाय, सगळ्या गोष्टी मस्त फ्रेश मनाने करायच्या. कुठल्याही प्रकारे असं इगो हर्ट होऊन गेल्यासारखं जायचं नाही किंवा एकमेकांना चिडवायचं. त्यानंतर लक्षात इतरांना कमीपणा पण न दाखवणे, त्याला दाखवायचं नाही की समजा एखाद्याचा प्रश्न चुकला म्हणजे त्याला हसायचं किंवा अशा गोष्टी करायच्या. तर बिलकुल ह्या हुशार विद्यार्थ्याचे लक्षण नाहीयेत. हुशार विद्यार्थ्यांनी अशा गोष्टी, सगळेच हुशार आहेत बरं का मित्रांनो, सगळेच हुशार, एक चांगले योद्धा आहेत, तुम्ही लिडर्स आहात. या लिडरने ह्या गोष्टी शोभत नाही, कुणाला कमीपणा दाखवायचा नाहीये, कुणालाही मोटिवेट करायचं आणि त्यांनाही शुभेच्छा, सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या पुढच्या पेपरसाठी. ठीक आहे, ही गोष्ट पण करायची आहे. नंतर पेपरमधील चुका आपण स्वतः तपासायच्यात. आपल्या ज्या काय पेपरमध्ये चुका झाला, तुम्हाला वेळ कमी पडला, तुमचं अक्षर बरोबर आलं नाही, अशा 10 चुका तुम्हाला घरी गेल्या एका पेपरवर लिहायचे आहेत. टेन्शन घ्यायचं नाही, मार्क किती पडतील काय पडतील आपल्याला काही घेणं नाहीये, काही हो तिकडं. आपल्याला आपण त्या पेपरमधून शिकलो काय झालं, तुम्हाला भीती वाटत होती, काय होत होतं, ते एका पेपरमध्ये लिहायचंय. किंवा आमच्यासारखे टीचर्स आम्हाला ते सांगायचंय, सर मला पेपर लिहिताना असं झालं, काय करायला पाहिजे. बघा, यू मस्ट रिक्वायर्ड गुरु. गुरु तुम्हाला पाहिजे, टीचर्स पाहिजे तुम्हाला तुमचं मन हलकं करण्यासाठी किंवा काहीतरी गोष्टी सांगण्यासाठी. सो पेपरमधल्या चुका आपण शोधायच्या आणि ते अप्लाय करायच्या पुढच्या पेपरमध्ये. मागच्या पेपरचं टेन्शन घेत बसायचं नाही. त्यानंतर मागील पेपरचा विचार न करता पुढील पेपरची तयारी करायची. बघा, खूप सारे योद्धे पण खूप युद्ध हरलेले आहेत ते, पण ते असं नाही की हरले म्हणून रडत बसले, त्यांनी पुढच्या पेपरची तयारी केली. मग एक्झाम कशासाठी आपली, की आपण यातून काय शिकलो, यातून काय चुका केल्या, त्या भविष्यात होऊ नये
ह्या गोष्टी आपल्याला मॅटर करायच्या आहेत मित्र हो. तर मी तुम्हाला एक छोट्या गोष्टी, तुम्ही स्क्रीनशॉट पण याचा घेऊ शकता, मी थोडं बाजूला होतो, एक स्क्रीनशॉट याचा घेऊन ठेवा आणि सगळ्या गोष्टी ह्या अप्लाय करा 4-4, 5-5 वेळेस. ह्या पहा, तुमचे कोणी जर आता पेपर सुरू होणार आहेत तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, ह्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांच्या जीवनामध्ये. मी तर म्हणतो अशी मार्क डबल ट्रिपल नाही वाढणार, पण नक्कीच तुम्हाला पेपर सोडवताना खूप खूप याचा फायदा होणार आहे. तर मी असा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून अवश्य ठेवा. कारण काय होणार आहे की मी अजून वेगवेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ, हा माझा 12 वर्षाचा अनुभव तुमच्यासाठी मी शेअर करणार आहे, व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे काय होईल, तुम्हाला येणारे व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळतील. आणि लास्ट से थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.